प्रधानजी, देवा, आज जेजुरी गडावर एकत्र पाडवा साजरा होतो आहे। पृथ्वीवर अशा उत्सवांचा जो आनंद आहे तो स्वर्गात किंवा कुठल्याही लोकात नाही। प्रधानजी, या सृष्टीच्या निर्मितीनंतर मनुष्याचे आयुष्य संस्काराने समृद्ध व्हावे यासाठी आपण ऋषीमुनींच्या सहाय्याने हे सण, हे उत्सव, ह्या परंपरा सुरू केल्या। देवा, जोपर्यंत ह्या उत्सवांचा नेमका अर्थ लोकांच्या लक्षात राहील तोपर्यंत ह्या उत्सवांचा, परंपरांचा आनंद राहील। अनेक दिवसांनी प्रजेमध्ये जेजुरी गडावर खरं तर सर्वत्र आनंद दिसतो आहे। देवा, तुम्हाला एक विचारायचं आहे। पाडव्याच्या दिवशी पतीने पत्नीला भेटवस्तू द्यायची असते। मी लक्ष्मी देवींना काय देऊ ह्याचाच विचार करतो आहे। प्रधानजी, अगदी योग्य वेळी आलात, कारण म्हासेला तसे मी अजून काहीच भेटवस्तू दिली नाहीये। तेव्हा काय द्यावे ह्याचाच विचार करत होतो। देवा, मला असं वाटतं की ह्या दोघी जरी देवी स्वरूप असल्या तरी मनुष्य स्वभावाप्रमाणे त्यांना दागिने भेट द्यावेत। स्त्रियांना दागिने अत्यंत प्रिय असतात। उत्तम, आपण म्हणाल तसे। तुम्ही एक गोष्ट विसरला आहात। काय विसरलो आहे? आठवा बरं। आठवलं? तुम्ही तयार केलेले दिवाळीचे पदार्थ खायचे राहिले आहेत। हो, ते पदार्थ मिळतीलच, पण आपण जे विसरला आहात ते आठवा। आता तुम्हीच लक्षात आणून दिले तर बरे होईल। पाडव्याच्या दिवशी पतीने पत्नीला भेटवस्तू द्यायची असते। आपण दोघं ते विसरला आहात। लतिका, कशी आहेस? लतिका, तुला पाहून खूप बरे वाटले। तुम्ही इथे आलात, मलाच नेवासेला असल्यासारखे वाटत आहे। मायसा कुठे आहे? आज पाडवा आहे ना, दीपोत्सवाची पूर्वतयारी सुरू आहे, नाहीतर ती चालली असती तुम्हाला भेटायला। तुम्ही दोघी आनंदी आहात ना? हो, इथे कोणी तिला कुठल्या कामाला हात लावू देत नाही, पण यावेळी दीपावलीचे सगळे पदार्थ स्वतः म्हाळसाने केले आहेत। तुम्ही चव घेऊन पाहिली ते तुम्हाला कळेलच। बर, आता आज जायचे का? हो, मी पण काय इथेच बोलत बसले। चला। देवा, मी म्हंटल होतं ना, खरं आहे, स्त्रियांना सोनं आणि दागिने अत्यंत प्रिय असतात। हो, आम्हाला आवडतात सोन्याचे दागिने। पाडव्याची ही भेट कशी वाटली? मला तर खूप आवडली
आणि मला यांनी अशा पद्धतीने दिलेली ही पहिलीच भेट आहे. चला आता खऱ्या अर्थाने पाडवा साजरा झाला. आई, तिम्माशेठ, या दीपोत्सवात जेजुरी गडावर आपले स्वागत आहे. देवा, ह्या दीपोत्सवात जेजुरी आणि जेजुरी गडाची शोभा पाहणे हा आनंदाचा क्षण आहे. आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. भीमाशेठ, आपण निमंत्रणाचा स्वीकार करून इथे आलात, उत्तम केलं. आपण दीपोत्सव साजरा करताना इथे आलात, त्यामुळे आता म्हाळसेचा उत्साह देखील वाढेल. तुम्ही नेवासेला आला असतात तर आम्हालाही आनंद झाला असता. तुमची उणीव आम्हाला जाणवली. एकदा वेळ काढून आम्ही नक्की येऊ. आज मी खूप आनंदात आहे. आज माझी प्रजा आनंदात आहे. माझे सर्व कुटुंब या दीपोत्सवात माझ्या बरोबर सहभागी आहे. सर्व दायित्व सांभाळताना हे क्षण अत्यंत महत्वाचे आहेत. आपल्याला पाहून हा निश्चय ठाम राहतो की संसारात राहून देखील परमार्थ साधता येतो. आता आला आहात तर नेवासेला जाण्याची घाई नका करू. आपल्या बरोबर एकत्र वेळ घालवायला आता मिळत आहे, पण नंतर मिळेल असे नाही सांगता येईल. असं का म्हणता? तुम्हाला वेळ काढावा लागेल. नारायण नारायण. हा दीपोत्सव जेजुरीत येऊन पाहणं आणि पाडव्याला तुम्हा सर्वांना एकत्र पाहणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच आहे. मुनिवर, आपले स्वागत आहे. या दीपोत्सवात काहीतरी उणीव आहे हे जाणवत होतं, पण काय उणीव आहे हे मात्र लक्षात येत नव्हतं. पण आता मात्र लक्षात आले आहे. आमचे मुनिवर आम्हाला भेटले नाहीत. हा मी माझा सन्मान समजतो. मुनिवर, राज्याभिषेकानंतर आपण आलाच नाहीत. कुठे गेला होतात? आपण जाणताच प्रभू. शिष्येला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचा निश्चयच केलाय आपण. हे कोणाविषयी बोलत आहेत? देवी, नारद मुनी गुरु म्हणून अतिशय कठोर आहेत. त्यांचे अनेक शिष्य आहेत, त्यांच्याविषयी बोलतोय आम्ही. या दीपोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. श्री खंडेराय आणि सौ म्हाळसा देवींचे दर्शन घ्यावे आणि प्रधानजी आणि लक्ष्मी देवींनाही एकत्र भेटावे म्हणून मी इथे आलो. मुनिवर, तुम्हाला देखील दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज ह्या आनंदाच्या प्रसंगी श्री खंडेराय सगळ्यांना एक अविस्मरणीय भेट देणार आहेत. काय आहे ही भेट? ते तुम्हाला कळेलच.
त्वां नमामि शिवनृपाल सन्ततं स्मरामि ते त्वां नमामि शिवनृपाल सन्ततं स्मरामि ते त्वं जनपदसंस्कारता त्वं जनगणधिदाता त्वं जनपदसंस्कारता त्वं जनगणधिदाता गोद्विजपरिपालक शिव साधूनां त्वं त्राता वामभिजनमार्तानां बान्धवमतिदीनानां वामभिजनमार्तानां बान्धवमतिदीनानां श्रीशिवनृपवर्यं भजति मे हृदयं त्वां नमामि शिवनृपाल सन्ततं स्मरामि ते हे जगदाधीराम दुष्टकुलविराम हे जगदाधीराम दुष्टकुलविराम पूरित शुभकाम पुण्यचरितधाम देव परमवीर शत्रुशमनधीर देव परमवीर शत्रुशमनधीर विश्वहितं ते रचितं नीतिविधानं त्वां नमामि शिवनृपाल सन्ततं स्मरामि ते विशुद्धशीलमखिल विश्व वन्द्य भूपते वन्द्य भूपते वन्द्य भूपते तुम्ही कुठल्या तरी विचारात होता. म्हटलं तुमच्या विचारांमध्ये खंड पडायला नको. जेजुरीची, इथल्या लोकांची प्रधान म्हणून आपल्याला कायमच काळजी असते हे मी जाणतेच. ते योग्यच आहे देवी, परंतु आज मी प्रधान म्हणून नाही तर एक बंधू म्हणून काही काळ विचारात पडलो होतो. बंधू म्हणून? होय देवी, खंडेरायांनी ह्या कृतयुगात मणिमल्लाच्या वधासाठी श्री मार्तंड भैरवाचा अवतार घेतला, परंतु त्याचबरोबर त्यांना पार्वती देवींच्या वचनाची पूर्तता देखील करायची होती. आणि आपण हे जाणताच की हे कार्य इतकं सोपं नाही. आणि म्हणूनच मी इथे जेजुरीत खंडेरायांच्या सहाय्यासाठी आलो. हे मी जाणतेच, आणि आपल्या सहाय्याला मी या ठिकाणी आले. परंतु मला अजूनही आपल्या काळजीचं कारण काही कळलं नाही. देवी, म्हाळसा देवी जेव्हा जेजुरीत विवाह तिथी निश्चितीसाठी आल्या होत्या तेव्हा मी त्यांना बहीण मानलं होतं. आजवर त्यांचा बंधू या नात्याने मी सगळी कर्तव्य पार पाडत आलो. उद्याही ते मला पार पाडावंच लागेल. देवी, या दीपोत्सवात उद्या भाऊबीज आहे. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. म्हाळसा देवींना ओवाळणी म्हणून काय द्यावं हा विचार मला स्वस्थ बसू देत नाहीये. आपल्याला म्हाळसा देवींना काय ओवाळणी द्यावी हा प्रश्न पडला आहे, आणि मला उद्या माझ्या बंधूंकडून काय ओवाळणी मिळणार याची उत्सुकता आहे. मी समजलो नाही देवी. म्हणजेच उद्या भाऊबीजेनिमित्त मी खंडेरायांना ओवाळणार आहे. म्हणजे उद्या जेजुरी गडावर भाऊबीजेचा अभूतपूर्व सोहळा पार पडणार आहे. तर लतिका, मी सांगितल्याप्रमाणे सारी सज्जता झाली आहे ना? हो म्हाळसा, सारी व्यवस्था झाली आहे. केवळ फुलांच्या पाकळ्या अंतःपुरात ठेवल्यात, त्या आणायच्या आहेत. तसे नाही ग लतिका, आज पहिल्यांदा मी भाऊबीजेला बंधूंना ओवाळणार आहे. त्याची मला उत्सुकता आहे.
सारी सज्जता झाली आहे. आता मी बंधू आणि लक्ष्मीदेवींची वाट पाहते आहे. एव्हाना सेवकांकरवी त्यांना निरोप मिळाला असेल, तिकडे यायलाच निघाले असतील. प्रधानजी, आपली बहीण आपली प्रतीक्षा करीत आहे, तेव्हा प्रधान म्हणून आपली कर्तव्ये काही काळ बाजूला ठेवून आपल्या बहिणीलाही वेळ द्यावा. देवा, खर तर कालपासूनच मी या क्षणाची वाट बघत होतो. आज माझ्या बहिणीला ओवाळणी काय द्यायची हा प्रश्न मला पडला होता. आपण आणि लक्ष्मी देवी सदैव माझ्या सोबत आहात. ही भेटच मला पुरेशी आहे. अजून हा सोहळा संपलेला नाही. आज भाऊबीजेनिमित्त मी देखील खंडेरायांना ओवाळणार आहे. आता मला प्रश्न पडला आहे की लक्ष्मी देवींना ओवाळणीत काय द्यावं. मला कोणतीही भेट मिळण्यापेक्षा बहिणीने भावाला ओवाळण्याचा आनंद मोठा आहे. देवा,